तर आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्टा असं असतं बघा. तर मिस्टर पोरांना अगदी पटवून सांगत होते, चिकन काय नुसतंच होता खाल्ल्यासारखं वाटतं, असं झणझणीत कोल्हापुरी मटण खाऊन बघा. तर पोरांनी काय म्हणून नुसत्या मुंड्या हलवल्या. तर यांना मटण खायचं होतं हे कुठं सांगता येते. तर मटणाला की नाही पहिल्यांदा हळद आणि मीठ चोळून ठेवलं. वाटण्यासाठी की नाही तव्यात आलं, लसूण, कांदा, खोबरं आणि कोथिंबीर एकवर एक भाजून की नाही मग ते मिक्सरला असं बारीक फिरवून घ्यायचं. किती पण बघा घाई असू दे, कुकरला तेवढं मटण काही शिजवायचं नाही. पातेल्यात तेल घातलं, तेलात मग कांदा लालसर असा भाजून घ्यायचा. नंतर आपण केलेलं वाटण घालायचं आणि खरी जादू असते की नाही ती मसाल्यांची. पारंपरिक पद्धतीनं डंकावर कुटलेल्या चटणीची चव बघा कशी नाद खुळा लागते ते. तर तुषार मसाल्यांचा की नाही कांदा लसूण मसाला आणि मटण मसाला मी कोल्हापुरातनं मागवलेला. तर कोल्हापुरात जाऊन कुठंच हुंदडत तेवढं काय बसायचं नाही. एकाच छताखाली केला यांच्याकडे सगळे अस्सल कोल्हापुरी मसाले मिळत आहेत. तर कांदा लसूण मसाला 2 चमचे आणि मटण मसाला फक्त एवढंच घातलं आणि थोडंसं बघा पाणी घालून की नाही वाटणाबरोबर हे मसाले शिजवून घेतले आणि नंतर की नाही मटण घालून परतून घेतलं. पाणी अजिबात घालायचं नाही. झाकण ठेवून फक्त वाफेवर 15 मिनिटं मटण शिजून द्यायचं आणि नंतर थोडंसं पाणी घालून की नाही अर्धा तास मग स्लो गॅसवर शिजवून घ्यायचं. बघा सुटलं की नाही तोंडाला बघून पाणी. तर जगात भारी स्वाद अस्सल कोल्हापुरी. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर पटापट ऑर्डर करायचं आणि असं झणझणीत चमचमीत मटण कोल्हापुरी तेवढं नक्की बनवायचं आणि सबस्क्राईब करायचं बरं का.